नमस्कार, आदाब। ए टू जेड अपडेट में आपका स्वागत है। दोस्तों, मैं आपका दोस्त अबूजर शेख। दोस्तों, आज हम ऐसी महिला के घर पे आप पहुंचे जो ऐसी समाज सेविका है, जो सोशल वर्क करती है हमेशा, जो गरीब लोगों के हित में बात करती है और साथ ही साथ ये राष्ट्रवादी की जिला अध्यक्ष भी है। तो हम मैडम से बात करना चाहेंगे। मैडम, सबसे पहले आप अपने बारे में बताइए। नमस्कार, माझं नाव संगीता राजेंद्र भांबरे। मी राष्ट्रवादी पक्षाची सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष आहे। तसंच मी भुसावळमध्ये विधी समिती आणि दक्षता समितीवरती सुद्धा काम करते। मी गेल्या 18 वर्षापासून समाजसेवेमध्ये नेहमी कार्यरत असते आणि समाजासाठी नेहमी माझी तळमळ असते की ज्या अन्याय अत्याचारित महिला आहेत त्यांना माझी मदत व्हावी। त्यांच्या एका हकेवरती मी नेहमी उपस्थित असते आणि त्यांच्या कामासाठी मी नेहमीच कार्यरत असते। आणि माझी इच्छा आहे की समाजामध्ये ज्या काही सुशिक्षित महिला आहेत, ज्या समाजसेवा करतात, त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग हा गरीब लोकांसाठी, त्यांची मदत करण्यासाठी, त्यांच्या बद्दल समाजामध्ये जे कायद्याचे जे नियम लागू होतात, जे कायदे कानून, ज्यांना ज्या सुविधा, ज्या स्कीम आहेत त्या लागू होतात, त्यांना माहिती नसतात गरीब लोकांना, तर त्यांची माहिती करून दिली पाहिजे आणि नेहमीच त्या लोकांना मदत करून त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे। सबसे पहले तो हमारे चैनल के माध्यम से और हमारी तरफ से आपको महिला दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं। सबसे पहले हमारे दर्शकों को ये बताइए कि महिला दिवस क्यों मनाते हैं? सर्व भुसावळच्या माझ्या बहिणींना 8 मार्च जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। महिला दिवस हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर संविधान लिहिलं नसतं आणि संविधानमध्ये महिलांना अधिकार आणि हक्काचा जर कायदा त्यांनी मसूद केला नसता, तर महिलांना आज हा जागतिक महिला दिवस साजरा करता आला नसता। तर माझ्या मते की बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्ही महिला दिवस साजरा करतो आहे। कारण की संविधानामध्ये यापूर्वी मनुवादी लोकांचं जे काही कार्य चालू होतं त्याला काही कुठेतरी पायबंदी मिळावी आणि त्याच्यावरती काहीतरी बंदी असावी, याच्यासाठी 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये महिलांना त्यांच्या अधिकाराचे, त्यांचे लागणारे जे कायदे आहेत, महिलांना लागू होणारे, त्यांच्या हक्कासाठी लढणारे असे कायदे बाबासाहेबांनी संविधानमध्ये लिहिले आणि ते पारित झाले। त्यामुळे महिलांना स्वतंत्र बोलण्याचा अधिकार, स्वतंत्र काम करण्याचा अधिकार, स्वतंत्र फिरण्याचा अधिकार आणि स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार, महत्त्वाचं म्हणजे महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला। आणि जर महिलांनी मतदान केले नसते तर त्यांना स्वतःचा अधिकार काय आहे, त्यांच्या मतदानामुळे कोणता व्यक्ती निवडून येऊ शकतो, कोणता चांगला किंवा वाईट याचं त्यांना ज्ञान झालं नसतं। परंतु बाबासाहेबांची ही किमया आहे की मी तर म्हणेल, बाबासाहेब असे भाऊ होऊन गेले ज्यांना कोणी बहिणीने राखी बांधली नाही, परंतु तरी सुद्धा त्या भावाने एक कर्तव्य निभावलं की त्यांनी संविधान मध्ये महिलांना अधिकार प्राप्त करून दिले आणि त्या अधिकाराच्या जोरावरती आज महिला काय नाही आहे, राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, IAS ऑफिसर आहे, कलेक्टर आहे, इंजिनियर आहे, म्हणजे सांगू शकत नाही अशापर्यंत की महिला आकाशात उडत आहेत, पाण्यामध्ये झेप घेत आहे। अशा महिलांसाठी मी तर कोटी कोटी त्यांचा आशीर्वाद समजेन की बाबासाहेबांनी अशा महिलांना योगदान दिलं की संविधानामध्ये त्यांना हक्क दिला आणि त्या हक्काच्या द्वारे बाबासाहेबांमुळेच आज आम्ही हे संविधान दिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे करू शकतो। म्हणून मी बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन करते। सर्व महामानवांना माझं वंदन आहे की त्यांनी आम्हाला महिलांना असा अधिकार प्राप्त करून दिला। बिल्कुल सही कहा मैडम ने। जैसा कि जो नारा लगाते हैं आज की नारी सब पे भारी, बिल्कुल वही बात रखी है मैडम ने। संगीता ताई भी आज के लिए सब पे भारी है। हमारी शुभकामना है उनके साथ में कि वो सब पे भारी रहे और जो अपने गरीबों के हित में हमेशा बात करते रहे और गरीबों के काम आते रहे। मैडम, आज जो समाज में, दुनिया में लेडीज को लेकर, महिला को लेकर जो उनके ऊपर अत्याचार होता है, तो उसको ध्यान में रखते हुए और सेल्फ डिफेंस के बारे में आप अपने महिला को, लेडीज को क्या बोलना चाहेंगे? आता सध्या चालूची गोष्ट, पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाला आहे आणि 2-3 दिवसापूर्वीच पेपरात पण वाचलं की बिहारमध्ये एका महिलेच्या पायात 10 खिळे ठोकून तिला मारण्यात आलं। मी स्वतः स्टेटस ठेवलं होतं। लहान मुलींवर बलात्कार होत आहे, म्हणजे स्त्री अशी कुठेच सुरक्षित नाहीये। स्त्रीला बाहेर पडणं म्हणजे मोठ्या मुश्किलीचं काम होऊन गेलेलं आहे। मी हे म्हणू इच्छिते की कायदा कानून कुठे आहे,
कायदा कानून हा सगळ्या रस्त्यावरती सोडून ठेवलाय की काय, किंवा धाब्यावर लावून ठेवलाय की काय असं वाटतंय. म्हणून महिलांसाठी कायदा हा असं सक्तीचा, आणि जे अन्याय अत्याचार करतात त्यांना सक्तीचा कायदा झाला पाहिजे. त्यांनी जर रेप केला तर त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर गया केलीच नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी स्वतः सक्षम झालं पाहिजे. त्यांनी सतत असं गरीब बनून राहिलं नाही पाहिजे. स्वतः कराटेचे क्लासेस शिकले पाहिजे, कराटे नंतर योगा वगैरे करून स्वतःचं शरीर स्वस्थ बनवले पाहिजे, जेणेकरून आपण प्रतिकार शक्ती आपली वाढेल आणि जो कोणी आपल्याला अन्याय अत्याचार करायला येईल त्याच्या विरुद्ध आपण आपल्या शरीराच्या माध्यमातून विरोध करू शकू. म्हणून स्त्रीने आधी पहिले कणखर बनलं पाहिजे आणि मग आपले स्वतंत्र शिक्षण म्हणावं की नोकरीचं फील्ड म्हणावं याच्यामध्ये उतरावे आणि निर्भयपणे आपले स्वतःचं संरक्षण करता यावे, असं स्वतः बनून आधी आपण समाजामध्ये उतरलं पाहिजे. बिल्कुल मैडम का बिल्कुल बोलना सही है कि कम से कम लड़कियों ने इतना भी तो सीखना चाहिए, एक्टिविटी रखना चाहिए कि खुद की हिफाजत कर सके खुद. और मैडम आज की जो नारी है उनको आप संदेश क्या देना चाहेंगे? मी आजच्या नारीला एकच सांगू इच्छिते, आज आपल्याला शिक्षणाचे द्वार उघडे करून दिले माता सावित्रीबाई फुलेंनी. आपल्याला जिजाईने संरक्षण स्वतःचं करण्याचे धडे यांनी शिवरायांना दिले, त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा आईने आपल्या मुलीला शिक्षणाचे धडे दिले पाहिजे, स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे धडे दिले पाहिजे. तसंच माता रमा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे सावली म्हणून त्यांना त्याग मूर्ती म्हटले जातं. त्या त्यागाने त्यांनी बाबासाहेबांना घडवलं, बाबासाहेबांनी एवढे संविधान दिलं, या पूर्ण भारताला संविधान दिलं. त्याच रमाईच्या त्यागाचा आपण संदेश दिला पाहिजे. आपण पण प्रत्येक स्त्रीने आपल्या पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. लवकर लग्न करून मुलींचं आयुष्य खराब करू नका, त्यांना शिक्षणाचे धडे द्या, शिकून सवरून मोठे करा. हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवरायांचा आहे. या शिवरायाच्या धर्तीवरती प्रत्येक माता ही सुरक्षित राहिली पाहिजे. असा न्याय, कानून, कायदा हा महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने केला पाहिजे. माझं एकच निवेदन आहे, प्रत्येक स्त्रीने शिकून स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे. दुसऱ्यांवर डिपेंड न राहता स्वतःच्या पायावर उभे राहून शिक्षण घेऊन आपला स्वतःचा अधिकार आपण स्वतः मिळवले पाहिजे. आणि जसं जागतिक महिला दिवस आपण एक दिवस साजरा करतो, हा एक दिवस साजरा न करता प्रत्येक महिलेला रोजचा जागतिक दिवस, महिला दिवस साजरा केला पाहिजे. प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, प्रत्येक बंधूने बहिणीचा सन्मान केला पाहिजे. महिलांना अपमानित करू नका, महिलांना मान सन्मान द्या. महिलेला स्त्री लक्ष्मी म्हटले जातं, परंतु घरापुरता लक्ष्मी न राहता महिलांना पूर्ण भारतामध्ये असं काही तुम्ही संरक्षण दिलं पाहिजे. 9 दिवस नवरात्र साजरं करू नका, तुम्ही वर्षभर महिलांना देवीसारखं पूजा, जेणेकरून हमेशा तुमच्यावरती ही धरती माता आशीर्वाद तुमच्यावर बरसत राहील. पाऊस पाणी हमेशा बसत राहील. जर तुम्ही पाप मार्गाने वागले तर तुमचं या धर्तीवरती जगणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल. एवढाच मी संदेश देईल की सर्व महिलांना मान सन्मान द्या, बंधू भाऊ भगिनींनी सोबत जवळ येऊन काम करा आणि समाजसेवेमध्ये प्रत्येकाने एक सिंहाचा वाटा म्हणून प्रत्येकाने आपलं कार्य हे प्रामाणिकपणे करावे, एवढंच मी सांगते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसी तरह से मैं अलविदा लेता हूँ. देखते रहिए A to Z अपडेट. नमस्कार, आदाब.